नमस्कार सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं मी विकास निकम खूप दिवसांनी स्वागत करतो. खरं तर चेतन भगत म्हणतात की मोटिवेशन ऑफन मॅटर मोर इन अ लाईफ दॅन इंटेलिजन्स. म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला मोटिवेट होण्यासाठी काही गोष्टी ह्या लागतात, कारण स्विच ऑफ आणि स्विच ऑन असं आपलं आयुष्य होऊन बसले आता सध्या तरी. सकाळीच मला माझ्या एका मित्राचा मेसेज आला. रोहित देसाई हे माझ्या मित्राचं नाव. खरं व्हॉट्सअप हे एक अशा प्रकारची वस्तू झाली आहे की आपण त्या गोष्टीला पण सध्या ऍडिक्ट झालोय. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर या सगळ्या गोष्टीने आपलं आयुष्य जणू व्यापून गेले. खरं आता सध्या हा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय की आपण सध्या या समाजामध्ये सुधारतोय की बिघडतोय, हा प्रश्न सध्या उपस्थित झालाय. पण जो माझ्या मित्राने मला मेसेज पाठवला त्या मेसेजमध्ये खूप चांगल्या गोष्टी आपल्याला घेण्यासारख्या होत्या. तो मेसेज होता आदरणीय स्वामी विवेकानंदांजींची काही वाक्य होती. ती वाक्य अशी होती की शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान असतो. खरंच शून्यातून विश्व निर्माण करायलाही पाहिजे, कारण जो शून्यातून विश्व निर्माण करतो तोच पुढे जातो. आणि आयुष्यात आपण कधीही इतरांशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. कारण कसं आहे ना मित्र हो, आयुष्यात आपण इतरांशी प्रामाणिक राहणं चांगलं आहे, पण आपण जर स्वतःशी प्रामाणिक राहिलो तर आपलं आयुष्य अतिशय सुखी आणि समाधानी होऊन बसेल. पण एक गोष्ट अशी आहे, प्रामाणिकपणा ही एक अतिशय महागडी वस्तू आहे, ज्या वस्तूची अपेक्षा आपण कुठल्याही फालतू व्यक्तीकडून करू शकत नाही. त्यामुळं या गोष्टीचा जरा थोडासा आपल्याला विचार करावा लागेल. आयुष्यामध्ये आपण पुढे जात असताना आपल्यावरती टीका टिप्पणी बोलणं देखील होतं. अर्थातच आपल्याकडे पाहून भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडे जर आपण लक्ष देत बसलो तर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळं स्वतःला आपल्या कामामध्ये व्यस्त करा. आपलं ध्येय उद्दिष्ट गाठण्यासाठी स्वतःला तयार करा. म्हणजे तुमच्याकडे वेळच पुरणार नाही हो दुसऱ्यांची मापं काढायला. अर्थात बरोबर. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली मित्र, जेव्हा आयुष्य आपल्याला हसवेल तेव्हा समजा की तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माची फळं मिळत आहे. पण जेव्हा आयुष्य आपल्याला रडवेल तेव्हा हेही समजा की आता चांगले कर्म करायची वेळ आलेली आहे. आयुष्यामध्ये ध्येय निर्धारित करणं खूप महत्वाचं असतं, पण एकदा ध्येय निर्धारित केल्यावरती पुन्हा मागे वळून पाहू नका, कारण पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणारे कधी इतिहास घडवत नसतात. खरं सांगायचं तर मित्र हो, तुम्ही सतत तुमच्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, जे चांगले विचार आहेत, याचं सतत चिंतन आकलन केलं पाहिजे. चांगल्या गोष्टींना सतत तुम्ही तयार केलं पाहिजे. आणि अशी ही गोष्ट मानली जाते की स्वतःच्या चुका सुधारण्यासाठी ज्या व्यक्तीची स्वतःशीच लढाई असते त्या व्यक्तीला कोणीच हरवू शकत नाही, कोणीच हरवू शकत नाही आणि कोणीच हरवू शकत नाही. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्यासाठी सांगतोय कारण त्या गोष्टी मला पटल्या आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्या हाच माझा उद्देश आहे. कसं आहे, एखादं रत्न असतं जे खूप आपल्याला आवडतं, पण घर्षण केल्याशिवाय ही रत्न उजळत नाही. त्याचप्रमाणे प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही हो. म्हणून कुशल व्हायचं असेल तर आपल्याला प्रयत्न थोडेफार तरी केले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपल्याला प्रयत्न केल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. आणि हे प्रयत्न म्हणजे बदल. अर्थातच बदल घडवल्याशिवाय प्रगती होणार नाही, पण ज्या व्यक्तीचं मन हे बदलत नाही किंवा बदलू शकत नाही, जी व्यक्ती आपलं मन, ती व्यक्ती कुठल्याच गोष्टीमध्ये बदल घडवू शकत नाही. ही एक मोठी महत्वाची गोष्ट आहे. सो तुम्हाला नक्कीच या माझ्या गोष्टी आवडल्या असतील आणि तुम्ही माझ्यावरती जे पूर्वीसारखे प्रेम केलं, तुमचे आशीर्वाद मला दिले, तेच आशीर्वाद ह्याही वेळेस तुमचे लाभो हीच माझी इच्छा. आणि मी तुमची आता रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच. तुम्हा सगळ्यांना हे आवडेल.